काय राहिलं ना त्याच्याकडून घ्यायचं? नाही, पैसे तो पाठवेल. पाठवशील ना? कोई तरीका है भीख मांगने का? चला सुटकेस पण झाली मम्मीची. अरे मम्मी बोलायचं नव्हतं. सो हे गाईज, इट्स मी श्रू. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो तुम्ही बघू शकता माझी हालत, आणि तुम्ही गेस पण नाही करू शकत की मी अशा हालतमध्ये कुठे चालली आहे. सो आता आम्ही जातोय कुठेतरी, मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेल. आणि ही माझी मम्मी पण आली आहे. मम्मी हाय बोल. मम्मी मस्त रेडी होऊन आले आणि आम्ही दोघं बघा. मग तू घरी यायचं होतं. घरी नाही येऊ शकत होते मम्मी, लेट होईल अजून. आम्ही ऑलरेडी एक काम करून आलोय, आता दुसरं काम करायला जातो. काय झालं? आता सांगते आम्ही कुठे जातो. 1 hour later. सो फायनली गाईज आम्ही पोहोचलो आहोत. आता गाडी पार्क करतोय आणि आम्ही आलो आहोत शॉपिंगला. शॉपिंगला काय आलो आहोत हे मी तुम्हाला नंतर सांगते. पहिला शॉपिंग साठी म्हणजे जाऊयात असं, ठीक आहे. सरप्राईज आहे तुमच्यासाठी, सरप्राईज. सरारा नको. नको सरारा नको. चल एक दिवस घालला दुसऱ्या पडून माहिती आहे ना सरारा पडून खावी नको. चांगली क्वालिटी. फ्लावर वगैरे वापरण्याचा ना त्यावेळेला चांगली वाटेल. 2 hours later. तो गाईज आमची शॉपिंग झालेली आहे, अर्धी झाली आहे, बाकीची राहिली आहे. इथूनच निघून जा. बाय. काय राहिलं ना त्याच्याकडून घ्यायचं? नाही, पैसे तो पाठवेल. पाठवशील ना? तो गाईज आम्ही शॉपिंग करतच होतो तेवढ्यात पाऊस आला. आमची अर्धी शॉपिंग झाली आहे. चला सुटकेस पण झाली मम्मीची. अरे मम्मी बोलायचं नव्हतं. सो गाईस आमची शॉपिंग तुम्ही बघितली असणार, थाटामाटात चालली आहे. तुम्हाला सांगू कशाबद्दल लवकरच. 1 hour later. गाईज आम्ही घरी आलेलो आहे. खूप जास्त पाऊस आहे बाहेर. आम्ही खूप थकलो आहे, खूप भिजलो. आमचं सामान वाचलं. नशीब आम्ही सुटकेस घेतलं होतं. त्या सुटकेस मध्ये आम्ही सर्व थैल्या पिशवी वगैरे जे पण आहे टाकलं होतं. सो घरी आल्यानंतर मी ट्राय केले काही कपडे आणि मग ते म्हणजे फिट झाले वगैरे. थोडे फिटिंग करायचे आहेत. जास्त आम्ही कपडे घेतले नाहीये, फक्त माझी आणि माझ्या मम्मीची शॉपिंग झाली. ती पण पूर्ण नाही झाली आहे. थोडीशी म्हणजे ज्वेलरी वगैरे थोडा फार गोष्टी घेणं बाकी आहे. सो ही जी पण शॉपिंग आम्ही केलेली आहे ती माझ्या लग्नाची केलेली आहे. मी लग्न करते पुढच्या महिन्यामध्ये. आतापर्यंत मी काही शॉपिंग वगैरे केली नव्हती. सो ह्या महिन्यात शॉपिंग वगैरे सर्व करून रेडी ठेवायचं. खूप सारे काम पेंडिंग आहेत, पण आम्ही स्लो करून ते करतोय. आय होप की ते नेक्स्ट मंथच्या आधीच, म्हणजे नेक्स्ट मंथ स्टार्ट होण्याच्या आधीच संपून जावं, म्हणजे सर्व डन व्हावं असं. मुलाची शॉपिंग बाकी आहे, माझ्या भावाची आणि पप्पाची शॉपिंग बाकी आहे. आणि जे पण लग्न वगैरे आहे, डेट वगैरे आहे, पुढच्या महिन्यात कधी आहे काय आहे हे मी तुम्हाला नक्कीच सांगेल, पण आता नाही, नेक्स्ट टाइम म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर सर बाय. हा व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला खूप सारं प्रेम आणि सपोर्ट करा. आणि ब्लॉगमध्ये बनून राहा. सो आपण बघूयात, लाईक तुम्ही बघा की माझं लग्नाची तयारी कशी होती. ठीक आहे, बाय.